नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा आता हे 11 11:30 दरम्यान आहे. तर आम्ही आलो आहे आमच्या सगळ्यात मोठ्या नणंदबाईच्या घरी. कारण 4 नंदा आहेत आणि ही सगळ्यात मोठी नणंदबाई आहे. तर तिच्या गावी आम्ही गेलेलो आहे. बघू शकता इथं आंबे झाडं वगैरे कसे छान आहेत. तर त्या म्हटलं चला तुम्हाला आंब्याची वगैरे झाडं दाखवतो, आंबे वगैरे घेऊ तोडून. तर आम्ही असं आंबे वगैरे तोडायला गेलो आहे. बघा इथे चिक्कू आहेत, पेरू आहेत आणि आंबे तर एवढे भरलेले आहेत, भरपूर असे मोठे मोठे आंबे झालेले आहेत. तर मग आंबे पण तोडले. मुलगा लागला आहे काठीनं आंबं वगैरे तोडायला. आणि रानात गेल्यावर खूप असं छान वाटत असते बघा, छान मस्त. तर बघू शकता इथं नणंदबाई पण लागलेत पिकलेले आंबे काढायला. त्या म्हणाले तुम्हाला पिकलेलं आंबं देते आणि मस्त असं खावा चिरून बिरून. आणि घर पण त्यांचं असं रानातच आहे बरं का. आणि काय झालं माहिती आहे का, ज्या मोठ्या नणंदबाई आहेत का नाही, त्यांची मुलगी पण त्याच गावात दिलेली आहे. पण त्या गावामध्ये गावात राहतात. मग तर त्यांचे मिस्टर वारलेले होते. तर मग त्यांना आम्हाला भेटायला जायचं होतं. तर आम्ही मग तिथं पण गेलो, त्यांना भेटलो. तिथं काही व्हिडिओ वगैरे काढलेलं नाही. मग नंतर आम्ही काय केलं, नणंदबाईंच्याकडे गेलो. कारण नणंदबाईला 2 मुले आहेत. तर मोठी मुलगी पण त्यांनी त्याच गावात दिलेली आहे. म्हणजे सगळं त्यांचं कुटुंब एका गावामध्येच आहे. तर मग सगळ्यांची भेट घेत घेत आम्ही आता नणंदबाईच्या घरी गेलेलो आहे. तर पहिल्यांदा आमचं तिथं चहा वगैरे सगळं झालं. जरा बसलो, गप्पा वगैरे झाल्या आणि नंतर मग त्याचं म्हटलं चला आंबा वगैरे काढू. म्हणताना आम्ही असं आंबा वगैरे काढायला गेलेलो आहे. मध्यंतरी काय झालं, व्हिडिओ आम्ही काढलेलंच नाही. कारण काय काय ठिकाणी जर आपण नवीन गेलो ना, तर व्हिडिओ काढायला ते म्हणजे त्यांच्या मनात नसतं व्हिडिओ काढायचं. आपण बळजबरीनं नाही काढू शकत. तर असं थोडा थोडाच व्हिडिओ घेतलेला आहे आम्ही. आणि ऊन तर एवढं पडलेलं होतं कडक, खूप ऊन पडलेलं होतं. पण असं झाडाखाली वगैरे गेलं ना छान वाटते आणि वारं बिरं पण लागतं. तर मी काही आंबा वगैरे काढलेलं नाही. मी आपलं काढून देते ते घेऊन उभा राहिलेले होते मस्तपैकी. तर आकाश आणि अमृतात असे आंबे काढाय वगैरे लागलेले होते. गेल्यावर वगैरे त्यांची भेट वगैरे पण छान झाली. आणि बघू शकता चिक्कू पण असे लागलेले आहेत. आणि मी आंबे भरपूर असे घेऊन आले, तुम्हाला मी नंतर दाखवेनच व्हिडिओमध्ये उद्याच्या. आणि ते काय होतं, ते काही लोणचं वगैरे होत नाही, पण आपण चिरून वगैरे खायला खूप गोड असे आंबे आहेत. मीठ वगैरे लावून जर खायचं म्हणलं ना. पर नणंदबाईच्या घरी पण आता बरेच दिवस झाले आम्ही गेलो नव्हतो. तर गेलतो ते खूप मुलांना म्हणजे जीव वगैरे लावतात. त्यांनी दूध वगैरे दिलं. कारण मुलं आमची चहा वगैरे पित नाहीत. आणि मग त्यांना खूप बरं वाटलं त्यांना बघून, मस्त वाटलं. आणि लगेच म्हटलं त्याला आंबे वगैरे काढून देतो. तर त्यांनी स्वतःहून सगळे आंबे वगैरे काढून घेतले. आणि नणंदबाईचे मिस्टर गेले ते बाहेर, ते काही नव्हते, त्यामुळे त्यांची काही भेट झालेली नाही आमची. आणि पेरू पण एवढे होते बा, भरपूर असे पेरू होते. झाड असं खाली गळून पडलेले होते पेरू. आणि बाग पण आता नवीन म्हणजे असं त्यांनी विकत घेऊन अशी बाग लावलेले आहे, रान तयार करून. तर बाग पण अशी छानपैकी आलेले. मी आपली निवांत अशी उन्हात बसलेले. मला ऊन अजिबात सोसतच नाही, कारण गाडीवरून जाताना पण ऊन लागलेलं आहे. त्यामुळं मी बसलेले निवांत सावलीला. तर सगळे आंबे वगैरे तोडून आणलेत. तर त्याचे देठ वगैरे काढून मी पिशवीत भरून घेते, कारण चीक असतो खूप आंब्याला. तो जर आपल्या डोळ्या बिळ्याला कुठं जर लागला बिगला तर आपलं डोळं जाण्याची पण शक्यता असते. त्यामुळं आंब्याच्या चिकापासून कधी पण सावध राहिलेलं चांगलं असतं. जेवढा आंबा चांगला आहे ना, तेवढा तो वाईट पण असतो. कारण रुईचा आंब्याचा चिक हा लय बेकार असतो आहे बरं का. त्यामुळे त्यापासून जपूनच राहायचं असते. तर बघू शकता असे एवढे आंबे काढलेत. आणि जास्त काय आंबे काढले नाहीत, कारण आपणाला गाडीवरून नंतर परत माघारी यायचं असतं. त्यामुळं काय नणंदबाई म्हणत होतं काय देऊ का, ही देऊ का, ती देऊ का, पण नको म्हणलं आम्हाला आता इथं बसून जायचं आणि 3 जण जायचं होतं गाडीवरनं. त्यामुळं आंबे वगैरे एवढेच काढले. तर भरपूर असे व्हिडिओ काढायसारखं होतं, पण नाही काढला. थोडा थोडाच व्हिडिओ असा काढलेला आहे. आणि भरपूर ठिकाणी फिरलो बरं का, भरपूर ठिकाणी पाहुणं पण आहेत. आता नंतर कधी गेलो तर नंतर व्हिडिओ काढेन बरं का. भाच्यांच्या पण घरी गेलतो, तिथं पण नाही व्हिडिओ काढला. तर एक मोठा भाचा आहे ना, त्याच्या घरी गेलतो. त्याने उपीट वगैरे आम्हाला बनवलं, तर तिथला व्हिडिओ मी काढलेला आहे. असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता आंबा चिरून दिला आहे म्हटलं चला, गोड असे आंबे आहेत बरं का. तर आम्ही बसून असे पिकलेले आंबे वगैरे खाल्ले. ना आता थोड्या वेळ जरा आणि बसायचं इकडं तिकडं, आणि परत माघारी आपल्याला घरी पण यायचं होतं.
तर रानात बघा असं काय काय ठिकाणी गवतं वगैरे वाळलेले आहेत. तर परत आणि आम्ही काय केलं, उन्हातनं गेल्यावर हातपाय तोंड धुतलं आणि नंतर म्हणलं चला आता परत जायचं आहे आपणाला. आणि इथं हे जे झाड आहे, पेरूचं झाड आहे बघा, भरपूर असे पेरू लागलेत. आणि रानात वगैरे गेलं ना आपल्याला भरपूर फळं खायला मिळतात, चिक्कू, आंबे, पेरू असं. तर खूप त्या दिवशी मज्जा घेतली. आणि नंतर मग आलं बघा मोठ्या भाच्याच्या घरी. ते आजारी पण असतात जरा, म्हटलं चला त्यांना बघून पण जावं. तर परत यायला लागलो तर त्या भाच्यांची मालकीण म्हणली नको आता मी उपीट वगैरे बनवते, नंतर जावा. मग थोड्या वेळाने तिथं थांबलो. तर बघा त्याने घर पण असं खूप छान केलेलं आहे. तर नको म्हणताना परत त्याने आणि असं उपीट वगैरे बनवलं, वटीत वगैरे घातलं. तर उपीट वगैरे त्यांनी छान असं बनवलं होतं. तर तेवढाच व्हिडिओ घेतलेला आहे मस्तपैकी. तर इथं बघा गरा चांगला तुपात वगैरे भाजून घेतलेला आहे त्याने मस्त. आणि ते लागले होते लाजायला, त्यामुळे मी काय केलं थोडा थोडा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि बघा भांडी वगैरे कसे ठेवलेले आहेत, किचन एकदम मस्त केलेलं आहे त्याने. आणि एकदम टापटिपीमध्ये अशी पसारा नाही, काय नाही, स्वच्छ आणि एकदम गॅस कट्टा वगैरे आहे. आणि आपणाला कसं यूट्यूबमधली सवय लागलेली असते, आपण रोज व्हिडिओ काढतो त्यामुळे आपणाला काही वाटत नाही. पण नवीन माणसांना कसं ते भेल्यासारखं करतात, मग ते नको नको आमचा व्हिडिओ नको काढाय असं म्हणत असतात. तरी पण मी बळजबरीनं काढलेलाच आहे. आणि हा छोटासा त्यांचा देवारा पण आहे. तर छोट्या भाच्याकडे पण गेलतो, पण तिथं काय आम्ही व्हिडिओ काढला नाही, कारण म्हटलं चला व्हिडिओ मोठा होऊन जाईल, त्यामुळे थोडा थोडाच व्हिडिओ काढलेला आहे बरं का. आणि त्याने मस्त उपीट बनवलं, कांदा, मिरची, जिरं वगैरे घालून, तूप वगैरे घालून असं छान उपीट बनवलं होतं बघा. मस्त उपीट चहा खाल्ला आणि परत मग आम्ही चाललो होतो माघारी. तर नंतर वाटत आणि नणंदबाईची मोठी मुलगी पण होती, कारण येताना आम्ही तिथनं आलो होतो. परत जाताना आणि त्या या म्हणाल्या, मग तिकडं काही गेलो नाही, थोडा वेळ बोललो आणि परत घरी माघारी आलो आहे. आणि उन्हाचं जरा तिथं आल्यानंतर जरा बरं वाटलं, कारण उन्हाचं नणंदबाईच्या इथनं गाडीवरून आलेलं ऊन खूप लागलं होतं. तर तिथं जरा थोडा वेळ बसलो आम्ही मस्तपैकी, जरा उपीट वगैरे खाल्लं आणि नंतर मग निघालो आम्ही. आणि इथं भाच्याची बायको पण आहे ना, खूप शांत प्रेमळ असे चांगले आहे बरं का. गेले गेले लगेच आम्हाला पाणी दिलं, उपीट वगैरे बनवलं. आणि स्वभाव पण खूप छान आहे त्यांचा. आजकाल म्हणजे कोण कोणाला काही विचारत नाही, पण भाच्याची बायको असताना पण भरपूर आमचं स्वागत केलं बरं का त्याने. आणि तर कांदे वगैरे असे भरपूर वाळत टाकलेत, पुन्हा आंबे चिरून टाकलेत. म्हणजे आता उन्हाळ्याचं कसं सीझनमध्ये लोणचं वगैरे बनवतंच, कांदे वगैरे वाळवून ठेवायचे, कारण त्यांचं शेत आहे ना, शेतामध्येच लावलेलं असतं. तर बघू इथं आंब्याच्या फोडी असे त्याने वाळत टाकलेले आहेत कापून. तर इथं त्यांना सगळ्यांना उपीट दिलेलं आहे, म्हणलं आता चला आपण पण आता खाऊन घ्यायचं आहे. आणि त्यांना पण बाहेर कामाला जायचं होतं, भाच्यांच्या मालकिनीला. आणि जाता जाता त्यांनी माझ्या वटीत पण घातलं. म्हटलं चला आता वटीत घातले की आता आपणाला निघायचं आहे. घरी येऊन पण काय होतंय, 5 वाजता पाणी आलेलं असते, मग आम्हाला पाणी वगैरे भरायचं असते. तर चला आपला व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्की सांगा. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय.